नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनल व तसेच ऑर्गॅनिक अन्नदाता या संस्थेमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आणखीन एका कष्टकरी व प्रामाणिक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे। मित्रांनो, हे शेतकरी प्रकाश जाधव या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऊसाची शेती केलेली आहे। जवळजवळ माझ्या पाठीमागे जे तुम्ही ऊस पाहत आहात, हा ऊस 4 ते 4.5 महिन्याचा ऊस आहे आणि तुम्ही ह्याची वाढ बघा, ह्याची ग्रोथ बघा, किती छान अशा पद्धतीने आलेलं आहे। तुम्ही या ऊसाचे गड्डे बघा, किती फुटवे सुटलेत, नाही म्हटलं तरी 25-30 गड्डे फुटलेत। मित्रांनो, हा 1 एकरचा प्लॉट आहे। हा 1 एकर प्लॉटमध्ये त्यांनी पहिल्यांदा या प्लॉटमध्ये बटाटे लावले। बटाटे 1 महिना अगोदर त्यांनी बटाटे लावून त्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याला भरती देऊन नंतर ऊसाची लागण केलेली आहे। म्हणजे या शेतामध्ये त्यांनी द्विदळ आणि एकदळ या पद्धतीनं मिश्र पीक घेतलेलं आहे। त्यामुळे ऊसाला न कळत बटाट्यापासून चांगली खत मिळालेलं आहे। बटाटा हा 3 महिन्याचा पीक आहे आणि बटाट्याचा जो झाड असते, ते झाडाचं जे पानं असतात, त्याचे जे पालापाचोळा असते, ते तिथंच कुजून जमिनीमध्ये खत निर्माण होते आणि ते जमिनीचे जे सेंद्रिय कर्ब आहे ते सुधारते। त्यामुळे इनडायरेक्टली आपल्या येणाऱ्या पिकाला खूप चांगला फायदा होतो। नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी खूप चांगला फायदा या बटाट्याच्या पिकामुळे होते। त्यामुळे जास्त करून या साईडची शेतकरी जे आहेत ते आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये 1 महिना आधी लागण करायच्या 1 महिना आधी बटाट्याची लागण करतात आणि बटाट्याचं पण उत्पन्न चांगलं भेटते आणि ऊसाचं उत्पन्न पण चांगलं भेटते। आज तुम्ही माझ्या पाठीमागे जे प्लॉट बघायला आहे, हा फक्त 4.5 महिन्याचा आहे। मित्रांनो, जेव्हा आपण निसर्ग आधारित पारंपरिक शेती करतो, पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता, भूमाता यांच्या आधारित जेव्हा आपण शेती करतो, तेव्हा आपल्याला असे रिझल्ट पाहायला भेटतात। मित्रांनो, सुरुवातीला या प्लॉटमध्ये या आपल्या प्रकाश जाधव या शेतकऱ्यांनी बटाटे प्लॉट चालू असताना 2000 लिटर विरजन सोडलेला होता आणि 3 फवारणे घेतले होते आणि तेच त्यांनी कंटिन्यू करत त्याची जेव्हा ऊसाची लागण केली तेव्हा त्यांनी परत 2000 लिटर विरजन जमिनीमध्ये सोडलेले आहेत। फक्त इतकंच नाही तर इथून पुढे त्यांनी परत 2000 लिटर विरजन सोडणार आहेत आणि आतापर्यंत या ऊसाच्या प्लॉटला 5 पिकांबूरच्या फवारण्या झालेल्या आहेत। म्हणजे तब्बल या 1 एकर प्लॉटला 6000 लिटर विरजन जाणार आहे आणि जवळजवळ 10 फवारण्या होणार आहेत। कारण बटाट्याला आधी 2-3 फवारण्या झालेल्या आहेत, ते इन्क्लुडिंग केले तरी म्हणजे 10 फवारण्या होतात। बटाट्याला फवारणी केलेल्या आहे ते सोडून 7 फवारण्या कंपल्सरी ऊसाला करावाच लागतोय आणि गड्डे पण खूप मोठ्या प्रमाणात निघालेले होते। ते तुम्हाला गड्डे पण कुठंतरी एक दिसेल तुम्हाला, हे बघा, गड्डा अजून पण कुठं ना कुठंतरी आहेत। ऊसाच्या प्लॉटमध्ये बटाट्याची पीक घेणं खूप उपयुक्त ठरते ऊसाच्या पिकाला। त्यामुळे आज हा ऊसाचा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीनं आलेला आहे। हे बघा मित्रांनो, तुम्ही जरा जवळून दाखवा, नाही म्हटलं तरी एक गड्डा 25 ते 30 आराम फुटवा आहे। तुम्ही बघू शकता, आत पण दाखवा। हे बघा, किती छान अशा पद्धतीनं ऊस पीक आलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं, ही लाल माती आहे आणि शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये काही भ्रम आहेत की लाल मातीमध्ये तसं पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही, पण हे चुकीचं आहे। आज या लाल मातीमध्ये इतकं चांगलं ऊस आलेलं आहे। माझ्या मते जवळजवळ 60 टनाच्या वरती उत्पन्न ह्याच्यामध्ये मिळणार आहे 1 एकर प्लॉटमध्ये आणि खर्च एकदम कमी। मित्रांनो, ही जे लाल माती आहे आणि या लाल मातीमध्ये इतकं छान उत्पन्न येत असेल, तेही कणभरही रासायनिक खताचा वापर न करता, थेंबभरही रसायनाचा फवारणी न घेता येत असेल, तर कशाला आपल्याला त्या रासायनिक खताचा वापर करायची गरज आहे? कशाला आपल्याला माती आपल्याला बिघडवायची गरज आहे? मित्रांनो, आज जो तुम्ही ऊसाची जे पानं बघायला आहे, किती छान अशा पद्धतीने पानं आलेले आहेत। ऊसाची काळोखी बघा, कलर बघा, प्रकाश संश्लेषणासाठी खूप चांगला जो महत्त्वाचा जो कार्य असतो, हा मधला जो रेष आहे तो करतो। त्यासाठी हा रेष खूप छान पद्धतीनं रुंद येणं गरजेचं आहे। जितकं जो मधला रेष रुंद असतो तितकं छान अशा पद्धतीनं प्रकाश संश्लेषण होतो
आणि कुठल्याही पीक वाढीसाठी प्रकाश संश्लेषण खूप महत्त्वाचा असतो. मित्रांनो, आज आपली जमीन आपल्याला ताकदवर बनवायची आहे. कारण जितकं आपली माती चांगली तितकंच आपलं पीक चांगलं असणार आहे. आज आपण जो भूरक्षक आणि पिकांबरचा वापर करतो, जे आपलं भूरक्षक आहे ते माती पैलवान बनवायचं, ताकदवर बनवायचं काम करते. त्यामुळेच असे खंबीर ऊस उत्पन्न आलेलं आहे, असं नेटानं ऊस उभारलेला आहे, कुठलाही रासायनिक खताचा वापर न करता. मित्रांनो, जमीन ताकदवर करण्यासाठी काय करायचं, म्हणजे तुम्हाला जर जमीन ताकदवर करायची असेल तर तुम्हाला आपल्या पद्धतीने शेती करायची आहे. आपल्या पद्धतीने शेती करत असताना जे भूरक्षक आहे त्याचं विरजण लावून आपल्याला 8 ते 9 दिवस ठेवायचं आहे. 10व्या दिवशी त्याला आपण जमिनीमध्ये सोडायची आहे. आता तुम्ही म्हणाल भूरक्षक म्हणजे नेमकं काय? भूरक्षक म्हणजे जे पावडर आहे त्या पावडरमध्ये 21 प्रकारचे औषध आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या घरचे 8 प्रकारचे वस्तू, म्हणजे त्याला आपण औषधच म्हणूया, ते वापरायचं आहे. घरामध्ये काही वस्तू फ्रीमध्ये भेटतात, फुकटमध्ये भेटतात. एक आहे आपला राख. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये एक चूल असतो, त्या चुलीमध्ये आपल्याला फुकटमध्ये राख मिळून जातोय. राख, लेंडी खत, वडाच्या झाडाखालची माती, हे तर कुठं पण मिळू शकते. माती, गूळ, ताक आणि शेणखत आणि गोमूत्र इतकंच आपल्याला वापर करायचं आहे. इतकं वापर करून ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं भूरक्षक 500 लिटर बॅरलमध्ये पाणी भरून हे सगळं मिक्स करून 8 ते 9 दिवस आंबवत ठेवायचं आहे, म्हणजे विरजण लावून ठेवायचं आहे. 10व्या दिवशी ह्याचं पूर्ण प्रक्रिया होऊन हे औषध जमिनीमध्ये सोडण्यासाठी पूर्णपणे सक्षम तयार झालेला असतो. ह्याचा आपण जमिनीमध्ये 4000 लिटर विरजण सोडलो तर काय होते, जेव्हा आपण 4000 लिटर जमिनीमध्ये सोडतो, जेव्हा जमिनीची पोत सुधारतो, जमिनीमध्ये लाखोच्या संख्येने पटीनं जीवाणूची वाढ होते, बॅक्टेरियांची वाढ होते, यामध्ये गांडूळ खताची वाढ होते. आणि आपल्या शेतामध्ये जितकं गांडूळ तितकं चांगलं आपलं जमीन तयार होते. जवळजवळ 1 गांडूळ आपल्या जीवन अवधीमध्ये 1 ट्रॉली इतका माती आलटापालट करतोय. एक समजून घ्या मित्रांनो, गांडूळ हा असा एकच प्राणी आहे, तो आपण जितकं खाल्लेला असतो तितकं त्याची विष्ठा तयार करतो. म्हणजे समजा आता तो 100 ग्राम माती खाल्ला तर तो 100 ग्राम विष्ठाच करणार. म्हणजे जितकं तो माती खातो तितकं तो माती खातो तितकं तो खत तयार करतो. समजा या आपला 1 एकर प्लॉटमध्ये असंख्य प्रमाणात गांडूळ तयार झाली तर असंख्य प्रमाणात खत आपल्या जमिनीमध्ये ऑटोमॅटिकली तयार होते, निसर्ग आधारित तयार होते, नॅचरलपणे तयार होते. तुम्हाला एक गणित आहे शेतामधलं, ते गणित तुम्हाला सांगतो, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. आपल्या 1 एकर जमिनीमध्ये 6 इंचाचा जो थर असतो, 6 इंच तेवढं कोपरून पूर्ण 1 एकर जमिनीचा आपण माती गोळा केली तर त्याची एकूण वजन 8000 क्विंटल इतका होतो. आणि त्याच्यामध्ये ह्युमस म्हणजे मूर्त वनस्पतीचा अवशेष, त्या 8000 क्विंटल मातीमध्ये 80 क्विंटल असायला पाहिजे. म्हणजे जवळजवळ 1% इतका ह्युमस मातीमध्ये असायला पाहिजे. जर हा 1% ह्युमस मातीमध्ये असला तर कुठल्याही खताचा वापर करायची गरज नाही आपल्या शेतामध्ये. इतकं ताकदवर, इतकं बलवान आपली माती तयार होते. पण आज आपण केमिकलच्या नादामध्ये, पेट्रोकेमिकलच्या खताच्या नादामध्ये, पेस्टिसाईडच्या नादामध्ये आपण आपल्या जमिनीमध्ये ह्युमस तयार करायची प्रक्रियाच सोडून दिलेल्या आहे. आणि मित्रांनो, आज जे आपण ऊस तोडणी झाल्यानंतर जे रवंद राहते, ते रवंदला जे आपण आज आग लावतोय, आपण जे फक्त ते रवंदला आग लावत नाही, आपल्या मातीला आग लावतोय. कारण आपण जे रवंद आपल्या शेतामध्ये ठेवायला पाहिजे ते झाल्यामुळे ह्युमस तयार कसं होणार. आज आपण शेणखताच्या नावाखाली शेण आणून शेतामध्ये टाकतोय, त्यांना काय फायदा होणार. आज जवळजवळ प्रत्येक शेतकरी हेच चूक करत आहेत. त्यासाठी आपलं जे भूरक्षक आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. प्रत्येक एकरेला 4000 लिटर विरजण आपण जमिनीमध्ये सोडलो तर त्या जमिनीमध्ये गांडूळ, बॅक्टेरिया, जीवाणूची संख्या वाढते, नॅचरलपणे वाढते, नैसर्गिकपणे वाढते. त्यामुळे आपण शाश्वत शेतीकडे जातो आणि अशा पद्धतीनं उत्पन्न घेतो. त्यासाठी
माझं प्रत्येक शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की होईल तितक्या लवकर रासायनिक शेतीला त्याग करा आणि आपले जे पारंपरिक जे वारसा आहे त्या शेतीकडे वळायला प्रयत्न करा. थोडंसं तुम्हाला काम लागेल, पण इतकं काम नाही, काम करायलाच पाहिजे. कारण जितकं आपण काम करू तितकं आपली शेती चांगली होणार आहे. ते काम नैसर्गिक पद्धतीने असायला पाहिजे. आपण जो आतापर्यंत बोललो हे भूरक्षकबद्दल बोललो. आता आपण जे बोलणार आहोत ते पिकामृतबद्दल बोलणार आहोत. जे आपले पिकामृत टॉनिक आहे, ह्या टॉनिकचा ऊस पिकाला 7 वेळा फवारणी घ्यावी लागते. पहिले जे 5 फवारण्या आहेत ते 100 ml आपलं पिकामृत आणि 100 ml ताकचा वापर करायचा आहे. आणि शेवटचे जे 2 फवारण्या आहेत त्या 2 फवारण्याला 200 ml ताक आणि 200 ml पिकामृतचा वापर करायचा आहे. आपण जर आपल्या या शेतामध्ये भूरक्षक आणि पिकामृतचा संयुक्तपणे वापर केलो तर काय होते, आता जे फुटवे सुटतात, चांगल्या पद्धतीनं फुटवे सुटतात, चांगल्या पद्धतीनं प्रकाश संश्लेषण होऊ शकते. आणि जे आपली जमीन आहे, आपल्या जमिनीमधले कुठलंही पीक असू दे, कुठलंही पीक जमिनीपासून ते फक्त 2.7% इतकंच अन्न ग्रहण करतात. आणि उरलेले जे अन्न ग्रहण करायचं आहे ते हवेमधून करतात. आपल्या हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, पण ते आपली पिकं स्वतःहून ग्रहण करू शकत नाहीत. त्यासाठी काय लागतात? त्यासाठी लागतात बॅक्टेरिया, जीवाणू. आणि जे आपलं पिकामृत जे टॉनिक आहे तेच काम करतं आहे. जितकं आपल्याला 2.7% हे जमिनीमधून लागतो, 97.3% इतका आपल्याला हवेमधून मिळवायचं असते. आणि ते खूप मुबलक प्रमाणात हवेमध्ये उपलब्ध आहे. हे कोणी आपल्याला इतकं डिटेलमध्ये सांगणार नाहीत, कारण सांगितलं तर त्यांचं खूप नुकसान होतो, म्हणून ते सांगत नाहीत. आता जे आपले पिकामृत आहे, ज्या पिकामृतच्या फवारणीनं झाडांची वाढ चांगल्या पद्धतीनं होतो, पानांची साईज चांगल्या पद्धतीनं वाढ होते, रुंद वाढ होते. आणि जे पांढरी रेषा आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढ झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीनं होतो. आणि तसेच हे जे ऊस पीक आहे, आपण प्रॉपर पद्धतीनं 7 वेळा फवारणी घेतली तर एक ऊस नाही म्हटलं तरी कमीत कमी 30 कांड्याचा निघतो आहे. आणि जास्तीत जास्त 50 कांड्यापर्यंत ऊस निघतो आहे. आणि ऊस निघालेले शेतकरी पण आहेत. म्हणून आपल्याला पिकामृत आणि भूरक्षकची संयुक्तपणे वापर करायला हवे. आता मी भूरक्षक तयार करण्यासाठी जे जे आयटम सांगितले, गोमूत्र, गाईचं शेण, राख, लेंडी खत, वाड्या झाडाखालची माती, ताक आणि गूळ जे आपण सांगितलेलं आहे, ह्या सर्वापासून काही ना काही आपल्या मातीला उपयुक्त असणारे घटक उपलब्ध आहेत. आता जे आपण लेंडी खत वापरतो, या लेंडी खतमध्ये अफार प्रमाणात नायट्रोजन फिक्सेशन करण्याचे बॅक्टेरिया असतात. कारण जे आपण बकरी जंगलामध्ये चरायला सोडतो, जंगलामध्ये ते विविध प्रकारचे झाडाची पालं ते चरतात. आणि जंगलामध्ये आपल्याला माहीत नसलेले कित्येक नायट्रोजन फिक्सेशन करण्याची झाडं आहेत. आणि त्याचं सेवन बकरी केल्यामुळं आणि जे बकरी जे विष्ठा म्हणून लेंडी खत देते त्याचा वापर आपण शेतामध्ये केल्यामुळं काय होतं, आपल्याला नॅचरलपणे नायट्रोजन फिक्सेशन करण्याची प्रक्रिया उपलब्ध होते. आज आपल्या जंगलामध्ये आपलं कुठल्याही खताचा वापर करत नाही, कुठल्याही पेस्टिसाइड खताचा फवारणी घेत नाही. आपण कुठल्याही मूळ वाढीसाठी वेगळं औषध, पान वाढीसाठी वेगळं औषध, झाडांना जास्त फळ लागण्यासाठी वेगळं औषध नाही देत. एरवी तरी देखील तिथं आपल्या वेळेनुसार, आपल्या टायमिंग टेबलनुसार, आपल्या सीझनानुसार त्या डोंगरामध्ये, त्या जंगलामध्ये फळं लागतात, फुलं लागतात, त्यांची सर्व प्रक्रिया होतात. कारण तिथली जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमला कोणी डिस्टर्ब केलेले नाही. ते जे नियम आहे, त्याचा जो चक्र आहे, तो चक्र निसर्गाच्या आधारित चालतो आहे. त्या चक्राला कोणी छेद केलेले नाही, तिथं कोणी डिस्टर्ब केलेले नाही. त्यामुळं तिथं मुबलक प्रमाणात ह्युमस उपलब्ध आहे, मुबलक प्रमाणात नायट्रोजन फिक्सेशन होतो. म्हणून तिथं कुठल्याही पद्धतीचा रासायनिक खताचा वापर करावा लागत नाही. हे खूप ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याला आपण दुर्लक्ष करून चालत नाही, पण आपण दुर्लक्ष केलेलं आहे. हे झालं आपलं लेंडी खत. आणि राख हा पोटॅश आहे. राखेपासून खूप उपयोग होतो. जर तुम्हाला माहीत असेल, आपण आपल्या शेतामध्ये जे पालापाचोळा गोळा करून जाळतो
त्या ठिकाणी बघा किती मस्त असं पीक आलेलं असतं, किती छान पीक आलेलं असतं. कारण आपण जे 40 किलोचं बॅग 1400-1500 रुपये देऊन विकत आणतो, तेच काम आपलं राख करतं आहे. पण त्याचा वापर आपल्याला माहीत नाही, कारण कोण आपल्याला सांगितलेलं नाही. कोण सांगितलेलं नाही म्हणजे आपले जे भारत हा कृषीप्रधान देश आहे, फक्त नावाला भारतातील 65% लोक शेती करतात, पण त्यांना शेती कशी करायची माहीत नाही. कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शेती हा विषयच नाही. हा खूप दुर्दैव आहे, कारण जिथले लोक शेतीवरती जगतात, शेतीवरती आधारित आहेत, त्या देशामध्ये शेतीबद्दल विषय नाही शाळेमध्ये, तर काय उपयोग. हा खूप खूप म्हणजे खूप दुर्दैव आहे. त्यामुळे आपल्याला राखेबद्दल माहीत नाही, लेंडीखताबद्दल माहीत नाही. आणि वडाचे झाडाखाली जी माती असते, त्या मातीमध्ये लाखोच्या संख्येनं जीवाणू असतात. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, आपण फक्त आपल्या डोंगरामध्ये जिथं पेस्टिसाइड खताचा वापर केलेला नाही, जिथं नांगरणी केलेली नाही, तिथं कधी कल्टिवेटर चाललेलं नाही, त्या जमिनीमध्ये 5 फूट खालचं माती आपण आणून ते 200 लिटर बॅरलमध्ये टाकून, एक 10-15 किलो माती आणून ते 200 लिटर बॅरलमध्ये टाकून आपण ते माती पिकाला ड्रिंचिंग म्हणून दिलं, तरी ते पीक बघा किती छान अशा पद्धतीने येते. कारण त्याचा जो ऑर्गॅनिक कार्बन असतो तो खूप चांगला असतो. असे खूप काही आहेत. म्हणून आपण वडा झाडाखालची जी माती आहे, त्या मातीमध्ये लाखोच्या संख्येमध्ये जीवाणू असल्यामुळे ते माती आपण वापरतो. गूळ हा नाना प्रकारचा काम करतोय. गूळ हा कॅल्शियमचा मेन स्रोत आहे. कुठल्याही पिकासाठी, जीवासाठी, कशासाठीही गूळ हा खूप उपयुक्त आहे. आणि ताकमध्ये लॅब नावाचा बॅक्टेरिया आहे, त्याला आपण लॅक्टिक ॲसिड असे म्हणतो. तो इतका छान पिकासाठी उपयोगी आहे ना, ते जमिनीमध्ये ताक आपण सोडल्यावर जे बॅक्टेरिया आहे, जमिनीमध्ये खूप कठीण अन्नद्रव्य असतात, ते पिकाला सहजासहजी ग्रहण करता येत नाही. त्याला एकदम नॉर्मल मृदू बनवून पिकांना देण्याचं काम हा लॅब नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो करतो. आणि जे गाईचं गोमूत्र आहे, गोमूत्र तर खूपच उपयोगी आहे. ह्याच्यावरती आज पण मोठमोठ्या लॅबमध्ये रिसर्च चालू आहेत. एका माहितीनुसार एका गोमूत्रापासून 50 प्रकारच्या विविध प्रकारचे औषध तयार केली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा गाईचं शेणामध्ये इतका औषधीय गुण आहे. गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी पण गाईच्या शेणाचाच वापर करतात. गांडूळ खत निर्मितीसाठी गाईचं शेण 6000 रुपये टन विकला जातो. आपल्याला माहीत आहे काय? या सर्व गोष्टीचा आणि आपलं जे भूरक्षक आहे, हा 21 प्रकारच्या वनस्पतीच्या झाडपाल्यापासून आणि काही बऱ्याचशा घटकापासून बनलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये या सर्व गोष्टींना जिवंत करण्याची, माती जिवंत करण्याची, मातीमध्ये एक ताकद आणण्याची खूप मोठा ताकद आपल्या भूरक्षकमध्ये आहे. म्हणूनच आज हा पीक अशा पद्धतीनं उभारलेला आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला भूरक्षक आणि पिकामृतचा संयुक्त वापर करायला हवा. आपण संयुक्त वापर केल्यामुळे आपल्याला अतिशय छान अशा पद्धतीनं रिझल्ट भेटतो. आपल्या अपेक्षेच्या बाहेर आपल्याला उत्पन्न मिळतो, तेही कमी खर्चामध्ये. आज आपण स्वावलंबी रयत संघटना स्थापन केलेली आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला खतं खूप मुबलक कमी किमतीमध्ये मिळतात. जरी कोणाला आपल्या पद्धतीने शेती करायचं असेल, 4 पैसे कमवायचा असेल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दिलेल्या स्क्रीनवरती आपण एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि फक्त सोसायटीच्या लोन फेडण्यासाठी शेती करू नका. आज जे गव्हर्नमेंटनं जे केलेलं आहे, आज कर्ज माफ करणार आहे, पण जे प्रामाणिकपणे नियमितपणे जो कर्ज फेडत आहे त्याच्या पदरात काय पडते काय माहीत. अशी आपली परिस्थिती आहे, असा आपला सिस्टम आहे. त्यामुळे सिस्टमच्या नादाला लागू नका. मला एकच सांगायचं आहे, शेतकरी हा कोण आहे हे ओळखायचं असेल, एक लक्ष देऊन ऐका. आज खूप मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या, औषधी कंपन्या, शेती सेवा केंद्र, अशा मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. ते विदेशामध्ये आपलं वस्तू, आपण पिकवलेली वस्तू आयात निर्यात करतात. ते कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये एक कामगार असा कामगार आहे, त्याला वयाची अट नाही, त्याला कुठली पेमेंटची फिक्स पेमेंट नाही, त्याला कुठलंही बंधन नाही, काही पण नाही.
पण त्याला मुबलक पैसे पण मिळत नाही. असा नोकर त्यांना फ्रीमध्ये राबणारा भेटलेला आहे. त्याला आपण गाढव म्हणू शकतो. तोच आहे शेतकरी. माफ करा माझं काही चुकत असेल तर मी शेतकरीला तसंच बघत आहे, कारण तशी अवस्था शेतकरी झालेली आहे. आज तुम्ही कुठलाही माल पिकवा, कुठलंही पिकवा, कुठल्या सीझन वाईज पिकवा, त्या मालाला कमीत कमी भाव ठरला पाहिजे, तरच शेतकरी नुकसान जाणार नाही. आज कलिंगड पिकवणारा, आज बटाटा पिकवणारा खूप लॉसमध्ये आहे, कारण त्यांना आज युद्धाचं वातावरण चालू असल्यामुळे माल बाहेर गेलेला नाही. हे एक कारण झाला, पण हा महत्त्वाचा कारण नाही. कारण महत्त्वाचा हा आहे की आपण एकाच वेळेला खूप मोठ्या प्रमाणात एकच प्रकारचं माल पीक घेतो. त्यामुळं मार्केटमध्ये ह्याचा मुबलक प्रमाणात साठा निर्माण होतो. त्यामुळं रेट पाडल्या जातात. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला कमीत कमी तरी भाव भेटला पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या नुकसानीमधून वाचेल, त्याला नुकसान होणार नाही. इतका तरी काळजी जो सिस्टम आहे तो घेतला पाहिजे. आणि जो सिस्टममध्ये तुम्ही जो काम कराल, तुम्हाला मी नोकर म्हणालो आहे, तुम्हाला कुठलं ऑफिस नाही, तुम्हाला कुठलं टायमिंग नाही. कधीही कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही शेतामध्ये राबताय, कुठल्याही वयामध्ये. आज 70-75 वयाचा पण वयस्कर शेतकरी पण शेतामध्ये राबतो. असा फुकटचे नोकर त्यांना मिळालेले आहेत. विचार करा. मला जे कळालेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही पण तुमच्या डोक्याला ताण द्या, विचार करा आणि आपल्या ऑर्गॅनिक शेतीकडे वळा. तुम्ही कमी पिकवा, तेच जास्त भावानं विका, ते तुमच्या हातात आहे. पिकणं आणि विकणं तुमच्या हातात ठेवून घ्या, तरच तुम्ही टिकणार. आणि येत्या काही काळामध्ये शेतीला खूप महत्त्व असणार आहे. शेती कोणी विकू नका. आज आपल्या काही ग्रामीण खेडेगावातील शेती सोडून, शेतीला घाबरून मोठमोठ्या शहरामध्ये 10,000च्या पगारामध्ये जाऊन तिथं राबत आहेत. तिथं त्यांना 10-15 हजारमध्ये ते राबत आहेत. तिथे त्यांना जेवणाचा खर्च पण भागणार नाही. इतकं वाईट कंडिशन आज शेतकऱ्याची आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना आज कोण पोरगी देत नाही. खूप गंभीर विषय आहेत, समजून घ्या. मला एवढं सांगावं लागत आहे. आणि तुम्ही म्हणत असणार की मी फक्त आपलं औषधचं ब्रँडिंग करायला, प्रमोशन करायला व्हिडिओ करत आहे, असं नाही. तुम्हाला पण कळलं पाहिजे की कमी किमतीमध्ये औषध भेटतो, तेही ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करता येतो. आपण ऑर्गॅनिक शेती करू शकतो. आपल्याला साधं आपलं आरोग्य तरी व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे, कारण आपल्याला राबायला पाहिजे. आपण ताकदवर असलो तरच आपण शेतामध्ये राबणार. आणि जे आज तुम्ही पेस्टिसाइड खताचा वापर करून जे मार शेतामध्ये औषध मारायला आहे ना, त्याच्यानं कोणाला जास्त नुकसान व्हायले? तुम्हाला नुकसान व्हायले, तुमच्या आरोग्याला नुकसान व्हायले, तुमची आयुष्य कमी व्हायले. AC मध्ये बसून काम करण्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याला तुम्ही राबून द्यायला, त्याचे 3 टाईम तो पोटभर खात आहे. तुम्हाला खायला भेटत आहे का? नाही. म्हणून आपल्याला येथे येऊन आपल्या औषधाबद्दल तुम्हाला वाचवण्यासाठी, तुमच्या हितासाठी आपल्याला हे करावं लागत आहे. काही मित्रांना बरं वाईट बोललो असेल तर माफ करा. आणि असंच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद. जय बाळूमामा.